नमस्कार. नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत. तो शिवभक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. तो प्रश्न म्हणजे घरात शिवलिंग ठेवावे का? जर ठेवायचे असेल तर कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात? अनेकांच्या घरी शिवलिंग असते, तर काही जण शिवलिंगाची स्थापना करण्याचा फक्त विचार करत असतात. पण शिवलिंग घरात ठेवावे का नको यामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. काही जण म्हणतात की घरात शिवलिंग ठेवू नये, तर काही जण म्हणतात की शिवलिंग ठेवले घरात तर अधिक कठोर नियम पाळावे लागतात. परंतु काही घरांमध्ये लहान शिवलिंग ठेवून भक्तिभावाने पूजा केली जाते. त्यासोबत स्वच्छता, नियमित पूजा आणि श्रद्धा यांना अधिक महत्त्व दिले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नियम समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक घरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते, मात्र शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर शक्य तितके नियमित पूजा करणे, पूजास्थान स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते. पूजा ही भीतीपोटी नाही, तर भक्तिभावाने आणि श्रद्धेने करावी. शिवलिंग हे लहान आकाराचे असावे. मोठ्या शिवलिंगासाठी जास्त जागा लागते आणि गृहस्थांसाठी लहान आकाराचे शिवलिंग सोयीचे ठरते. शिवलिंग हे घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र पूजा घरात ठेवावे. पूजास्थान नियमित स्वच्छ ठेवणे ही सुद्धा पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज स्नान करून स्वच्छ मनाने शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. बेलपत्र, फुले अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दररोज पूजा करणे शक्य नसेल तर श्रद्धेने प्रार्थना करणे महत्त्वाचे असते. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते. स्वच्छ आणि अखंड बेलपत्र पिंडीवरती अर्पण करावे. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप करावा. शिवलिंगाला साध्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करणे पुरेसे मानले जाते. विशेष दिवशी अनेक भक्त पंचामृताने अभिषेक करतात, म्हणजे सोमवार, महाशिवरात्री अशा दिवशी पंचामृताने अभिषेक करतात. अभिषेकानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंग धुवून घ्यावे. शिवलिंग तसेच पूजास्थान अस्वच्छ ठेवू नका. सुकलेली फुले महादेवाला अर्पण करू नका. रागाच्या किंवा अशांत मनस्थितीत पूजा करणे टाळावे. तसेच पूजेला केवळ औपचारिकरित्या समजू नका. महादेवाला वैभवापेक्षा भक्ती प्रिय आहे, त्यामुळे मनापासून केलेली प्रार्थना आणि आपली चांगली श्रद्धा, आचरण यांना अधिक महत्त्व दिलं जातं. श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात अनेक जण सोमवारी उपवास करतात, महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. तुम्ही देखील घरामध्ये शिवलिंग स्थापन करण्याचा विचार करत असाल तर आता येणारा श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही शिवलिंगाची स्थापना घरामध्ये नक्कीच करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण घरात शिवलिंग ठेवण्याचे काही महत्त्वाचे नियम आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सर्वांची माहिती बघितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव असे कमेंटमध्ये नक्की लिहा, लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.